आज आपण या व्हिडिओमध्ये पोस्ट ऑफिसच्या ग्राहकांसाठी म्हणजेच खातेदारांसाठी एक चांगली व दिलासा देणारी बातमी देणार आहोत। तरी आपण ही महत्त्वपूर्ण माहिती संपूर्ण व सविस्तरपणे जाणून घेण्याकरिता हा महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो। पोस्ट ऑफिस आता पत्र किंवा पार्सल पोहोचवण्यासाठीच ओळखलं जात नाही, तर गुंतवणुकीतील अनेक मोठ्या चांगल्या व आकर्षक योजना देखील पोस्टाकडून चालवल्या जातात। महत्त्वाचे म्हणजे पोस्ट ऑफिस योजनेत केंद्र सरकारची हमी असते, त्यामुळे पोस्टातील गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित मानली जाते। बाजारातील चढ उताराचा यावर काही देखील परिणाम होत नाही किंवा भांडवली नुकसान होण्याचा धोकाही नसतो। याशिवाय पोस्ट ऑफिस योजनांमध्ये कर सवलती आणि निश्चित व्याजदरांचा लाभ देखील मिळतो। म्हणूनच देशातील कोट्यावधी लोकांची पोस्ट ऑफिस मध्ये खाती आहेत व त्यामुळेच लोक पोस्टामधील गुंतवणुकीला प्रथम प्राधान्य देतात। अशातच पोस्ट ऑफिस खातेदारांसाठी एक चांगली व दिलासादायक बातमी समोर आली आहे। भारतीय पोस्टने आपल्या ग्राहकांसाठी आणखी एक चांगली सुविधा सुरू केली आहे। आता पोस्ट ऑफिस मधील रिकरिंग डिपॉझिट म्हणजेच आरडी आणि सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी म्हणजेच पीपीएफ खात्याशी संबंधित सेवा देखील आधार कार्ड आधारित बायोमेट्रिक ई-केवायसी द्वारे उपलब्ध होणार आहे। म्हणजेच याचा अर्थ असा की आता खाते उघडण्यापासून ते पैशांचे व्यवहार करण्यापर्यंत कोणत्याही कामासाठी फॉर्म भरण्याची गरज राहणार नाही। यापूर्वी ही डिजिटल सुविधा फक्त MIS म्हणजे मासिक उत्पन्न योजना, TD टर्म डिपॉझिट, किसान विकास पत्र, KVP आणि NSC राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र यासारख्या निवडक बचत योजनांसाठीच उपलब्ध होती। खातेदारांनो इकडे लक्ष द्या। इंडियन पोस्ट विभागाच्या सोमवार 7 जुलै 2025 रोजीच्या SB आदेशानुसार इंडिया पोस्टच्या CBS म्हणजे कोर बँकिंग सोल्युशन आता पोस्ट ऑफिस मध्ये आधार कार्ड आधारित बायोमेट्रिक ई-केवायसी प्रमाणीकरणाचा वापर करून आरडी आणि पीपीएफ खात्यांतर्गत खालील कामे करता येतील। नंबर 1, आधार बायोमेट्रिक ई-केवायसी प्रमाणीकरणाद्वारे तुम्ही नवीन आरडी आणि पीपीएफ खाती उघडू शकता। नंबर 2, आणि या खात्यात पैसे देखील जमा करता येतील। नंबर 3, आरडी आणि पीपीएफ खात्यावर कर्ज घेणे व घेतलेल्या कर्जाचा हप्ता म्हणजे EMI भरणे इत्यादी कामे देखील करता येतील। नंबर 4, त्याशिवाय पीपीएफ खात्यातून पैसे देखील काढता येतील। आता पाहू ही संपूर्ण प्रक्रिया कशी राहील। पोस्ट ऑफिस असिस्टंट बायोमेट्रिक स्कॅन करून खातेदाराकडून आधार संमती घेईल। खाते उघडताना किंवा व्यवहार करताना दुसऱ्यांदा बोटांचे ठसे घेऊन ओळख पडताळणी केली जाईल। या प्रक्रियेत कोणतीही पे इन स्लिप किंवा कोणताही पैसे काढण्याचा फॉर्म भरावा लागणार नाही। खाते उघडताना तुम्ही नमूद केलेली रक्कम तुमची ठेव रक्कम मानली जाईल। तुमच्या पोस्ट ऑफिस बचत खात्यातून पैसे ट्रान्सफर केले जात असतील तर वेगळा फॉर्म SB7 भरण्याची आवश्यकता नाही। लवकरच ही कामे आधार बायोमेट्रिक सेवेद्वारे देखील केली जातील असे टपाल खात्याने सांगितले आहे। खाते बंद करणे, नामांकित व्यक्तीची माहिती अपडेट करणे म्हणजे नॉमिनीची माहिती अपडेट करणे, एका पोस्ट ऑफिस मधून दुसऱ्या पोस्ट ऑफिस मध्ये खाते हस्तांतरित करणे म्हणजे ट्रान्सफर करणे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार। खूप खूप धन्यवाद। जय महाराष्ट्र।